अशी स्लाइड दिसत आहे का? हो सर. हो सर. असिद्ध दिसत, आश्रय असिद्ध, स्वरूप सिद्ध वगैरे. सर स्लाइड कोणती दिसत आहे? आश्रय म्हणजे दिसत आहे. आश्रय असिद्ध. हे झालंय आता आपलं जाहिरातचं झालंय. ठीक आहे, आता आपण आश्रय बघा. ठीक आहे, आता असिद्ध म्हणजे हा हेतुभाव आहे जो सिद्ध करू शकत नाही, असिद्ध हेतुभाव. ठीक आहे, याचे 3 आपल्याला देत आहे. जो हेतू साध्य सिद्ध करू शकत नाही, क्लिअरली जो हेतू साध्य सिद्ध करू शकत नाही. आता हेतू म्हणजे जसं मी धूम म्हटलं होतं, आणि त्यावेळी मी माझं जे साध्य होतं तो अग्नी होतं. पर्वत अग्नियुक्त आहे असं मी ज्या म्हणत होतो, तर माझं साध्य होतं की तिथे अग्नी आहे, आणि माझा हेतू होता कारण की दूर आहे म्हणून. ठीक आहे, म्हणून हे हेतू 2 लक्षात ठेवा. हेतू आणि साध्य हे शब्द लक्षात ठेवा. याच्यामध्ये जो हेतू साध्य सिद्ध करू शकत नाही तो हेतू म्हणजे असिद्ध हेतू आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. आपल्याला नॉर्मली 2 गोष्टीमध्ये समजून येईल. आश्रय असिद्ध, पहिलं तर म्हणते की आश्रय असिद्ध म्हणजे आश्रय असिद्ध असते, त्याचा तो हेतू सिद्ध करू शकत नाही. त्याचं जे मूळ आहे, जे आश्रयस्थान आहे तेच असिद्ध आहे. त्याचं उदाहरण आकाश पुष्प, खगपुष्प. पाहिले का कुणी? आकाश पुष्प पण कन्सेप्ट आहे आकाश पुष्पाची. सस्याची शिंग, बोलण्यामध्ये व्यवहारात आहे सस्याची शिंग. ह्या 2 गोष्टी ह्या कधीच नाही सुटत, कारण की याचं हे जे आकाशाला पुष्प राहत नाही, सस्याला शिंग राहत नाही. ह्या 2 गोष्टी कधीच होऊ शकत नाही. याचा बेसच नाही, तो या 2 गोष्टीचा बेस नाही, म्हणून ते काय झालं, आश्रय असिद्ध झालं. दुसरं स्वरूप असिद्ध, ते जे काही हेतूचं स्वरूप आहे तेही असिद्ध राहते. याच्यामध्ये सांगताना एक उदाहरण देता येऊ शकते. उदाहरण असं देऊ शकतो की धूर हा हेतू तडक राहणे शक्य नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की पर्वतावर अग्नी पाहून, म्हणजे धूर पाहून अग्नी आहे असा अंदाज घेतो, तेच सेम सरोवरामध्ये पण सकाळी सकाळी आपल्याला हिवाळ्यामध्ये काय दिसतात, धुके दिसतात, पण ते तिथे अग्नी राहत नाही. तर तो जो हेतू राहत होतो तिथे अग्नी, आता तो जर पर्वतावर जो हेतू लावला तोच हेतू तर इकडे पण आहे. पर्वतावर धूर दिसला म्हणून आपण आग आहे म्हटला, इकडे धूर दिसत आहे म्हणून आग आहे म्हणतो. तर अशा वेळी तो जो हेतू आहे तो सिद्ध होत नाही, कारण की पाण्यात कधीच आग राहत नाही. कोणती वडवाने अग्नी म्हणत नाही आम्ही, पाण्यात वाफ गरम पाण्याची म्हणजे पाणी पेटत नाही असं तो करतात. ते धूर हा हेतू तड्यात राहणे सिद्ध नाही, म्हणजे याला म्हणतात स्वरूप असिद्ध. ठीक आहे, व्यापत्व म्हणजे त्या व्यापत्वाच्या दृष्टीने खूप ते सखोल आहे, इथे आपण तेवढे डिटेल जाऊ नये. पुढची स्लाइड बघा, शेवटचा आहे. बाधित असिद्धी बदलली का? स्लाइड बदलली? हो सर, बाधित झाली. हा, बाधित ते सांगत चला, नाही तर परत आपल्याला दिवस यायला. बाधित असिद्ध, बाधित वरूनच लक्षात येते तुम्हाला. बाधित वरून काय लक्षात येते? बाधित वरून काय लक्षात येते तुम्हाला? गायत्री? प्रिया? बाधित वरून काय लक्षात येते सांगा, ढोबळ मानाने सांगा, काही हरकत नाही. ग्रासलेला. हा, ग्रासलेला. पुन्हा बाधित, आता ते रुग्णाच्या हिशोबानं ना बाधा या अर्थी ते ग्रासलेला होते. परत बाधा म्हणजे अटकाव, विरोध. बाधा घालणे म्हणतो ना, चांगल्या कामाला बाधा आणणे.
ऐकले का नाही मराठी शब्द? मराठी बोलता का नाही गावाकडे? चांगल्या कामात बाधा आणणे शब्द आहे की नाही? वाक्यात उपयोग होते की नाही बाधाचा? बाधित म्हणजे संसर्ग झालेला वगैरे. हा, बाधित म्हणजे संसर्ग झालेला एक अर्थ होतो, पण आपल्याला इथे तो आजार या अर्थी, कोरोना अर्थी नाही घ्यायचा आहे. आपल्याला इथे नाही का न्यायदृष्टीच्या, न्यायशास्त्राच्या हिशोबाने घ्यायचा आहे. याला बाधा आणणे किंवा बॅरिएटर्स ब्रेक निर्माण करणे, एखादी गोष्ट पुढे अशी चालली आहे आणि लगेच मधात काहीतरी ब्रेक येत आहे, तो बाधा या अर्थी घ्यायचा. हा ठीक आहे. आता अडथळाने. हा काय म्हटलं काहीतरी? अडथळाने. बोल ना काहीतरी म्हटलं. अडथळा, ब्रेक. हा ब्रेक, बरोबर आहे. ब्रेक, अडथळा आणणे. आता बघा तुम्ही, आता एक उदाहरण दिलंय, तुमचं अगदी बरोबर आहे. बाधितचा अर्थ तोच होतो. असं तर एक तर गोष्ट वाटते की खूप चांगली आहे, पण ती होताना कधी दिसत नाही. म्हणजे होताना दिसत नाही अर्थ ती चांगली नाही. ठीक आहे, असा त्याचा अर्थ आपण समजू. दुसरं उदाहरण घेऊ आपण. 2 उदाहरणं याच्यात प्रॉपरली दिले जातात. एक तर फेमस आहे की सामूहिक शेती परवडण्यासारखी आहे. सामूहिक शेती माहिती आहे का? आजच्या खूप वर्ष अगोदर ते सामूहिक शेती व्हायची. आता कुठे जाऊन सामूहिक शेतीला काय झालं, फाटा आला. सामूहिक शेती म्हणजे समूहाने करणे. समजा आता एका गावामध्ये कोणी 5-5 एकरचे शेतकरी आहेत, 5 एकर वाले शेतकरी आहेत. तर हे आपलं न करता हे दोघं आपले मिळवून टाकाल, असे शेतकरीचा समूह एक जमाल आणि सगळे मिळून पेरणी धरली तर एखादी सगळे पेरणी करून टाकाल, पटपट काढायच्या वेळी सगळे मिळून काढतील, म्हणजे वेळेचा सदुपयोग होईल. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. विकायला नेतानाही बरोबर मिळून विकायला नाही, त्यामुळे भाव मिळेल, लॉबी तयार होईल, आहे की नाही? एक व्यापाऱ्यावर, एका माल घेण्यावर प्रेशर निर्माण होईल. एका खड्ड्यात तुम्ही म्हटलं माझ्याकडे 1000 क्विंटल सोयाबीन आहे, काय भाव देता? आणि 1 किलो सोयाबीन घेऊन जा बरं, काय भाव देता? कोणाला जास्त भेटन? 1000 क्विंटल वाल्याला भेटन का त्या 1 किलो वाल्याला भेटन? 1000 क्विंटल वाल्याला भेटन. प्रेशर येते तेवढं, किंवा एवढा माल एका बसमध्ये भेटत आहे. तर तो बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना, म्हणजे चांगलं आहे. पण हे होताना दिसते का? आज दोघं भाऊ शेती करणारे एकत्र माल नेत नाही. बरं, एकत्र दोघं जण वेगवेगळे टेम्पो करते, दोघांचे 15-15 क्विंटल राहते. मनात आणलं तर एका टेम्पो मध्ये 30 क्विंटल जाईल. जायचा कार्टिंगचा पैसा वाचेल. म्हणजे त्या टेम्पोने 2 दिवस भाडं देण्यापेक्षा एका दिवशी 2000 काम वाचलं, 1000 रुपये खर्च याचा, तर एकटेच 2000 खर्च येतो. म्हणजे पैसाही काय होतो, पैशाचाही वाटप होतो, लोड कमी होते. तसं होताना दिसते का? पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे हा झाला हेतुआभास, हा झाला बाधितपणा. लक्षात येतं? सामूहिक शेतीत खर्चाची खूप बचत होते, गोष्ट बरोबर आहे, युनिव्हर्सल आहे, परंतु असं होताना दिसत नाही ना. मग हे काय झालं, बाधित हेतुआभास. याचं दुसरं उदाहरण देऊ आपण. सामूहिक विवाह परवडण्यासारखे आहे की नाही? पुरींनो सांगा, सामूहिक विवाह परवडण्यासारखे आहे की नाही? आहे सर. पण होते का सामूहिक विवाह? नाही, बंद झाले आता. बंद झाले. सामूहिक विवाह केला तर नवरीने, त्या नवरदेवाले एकच दिवस इज्जत राहते. हे जर 10-15 एका लगी आहे की नाही? नवरदेव नॉर्मली नवरदेवाले तर तेव्हाच इज्जत राहते. कोणी येणार राहणार न ओळखणारा व्यक्ती थोडसा ओळख देऊन जाते. त्यानं जर समूहामध्ये काय इज्जत राहील? इज्जत म्हणजे तो कॉमन होऊन जाईल. धमकीचा भाग आहे हा. दुसरा भाग आहे खर्च कमी पडतो. मॅन पॉवर एवढे अगोदर तुम्ही 15 वर्ष अगोदर त्या 10 वर्ष अगोदरचे, म्हणजे मंगल कार्यालय आणि कॅटर्सच्या हे फॅड लागायच्या अगोदरचे लग्न आठवा.
कॅटर्स आणि मंगल कार्यालयाचा फ्लॅट येण्याच्या अगोदरचे लग्न, लॉन वगैरे यायच्या अगोदर कशी व्हायची, लग्न पद्धती कशी असायची त्यावेळी आपले? आजही काही ग्रामीण भागात ती लग्न पद्धती फॉलो केली जाते. समजा एखाद्याच्या घरी मंगल कार्यालय आहे, मंगल कार्यालय म्हणजे मंगल कार्य आहे, तर त्या मंगल कार्यासाठी गावातले त्याचे जे कुळातले लोक आहेत त्या व्यक्तीच्या किंवा आप्त परिवारातले जे लोक आहेत, जे ओळखीचे चांगले घरोदातले लोक आहेत, ते त्या महिला काय करायच्या, सगळे स्वतःच्याच घरच्या पावशा विडा घेऊन आलू वांगे कापायला यायच्या. जी मी पाहिलंय, तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल असा विवाह, ज्यामध्ये सगळ्या गावातल्या बाया काय करतात, वांगे कापू लागायला येतो त्या. आणि एक मिनिट, पोळ्यासाठी बाया नव्हत्या लावत. आता पिंपळगाव आमचं एक मोठ्याचं गाव आहे, मी त्या अनुभव घेतलाय स्वतः. त्या घरी काय होत होते, समजा एखाद्या घरी भावकीत लग्न आहे आणि चांगले त्या घरात गावातले घर, आता सगळे घर, आणि मोस्टली इथे काय होते आपल्या जातीच्या लोकांना, कारण की ते आपुलकीने काम करायचे म्हणून, किंवा आपते राहिले म्हणजे चांगले संबंध राहिले, शेजार धर्म चांगले, शेजार संबंध चांगले राहिले, तर त्यांनाही ते कार्य जायचं. पायलीच्या हिशोबाने 1 पायली 2 पायली त्या घरामध्ये बाया किती आहे या हिशोबाने काम केलं जायचं. पायलीभर कणिक नेऊन द्यायची त्या घरी. ज्याच्या घरचं लग्न आहे तो काय करायचा, प्रत्येक वार्डामध्ये त्याच्या गावामध्ये 15-20 घरी काय द्यायचा, तो पायली कणिक नेऊन देऊन द्यायचा. आणि त्या घरची बाई मग त्या पायलीभर कणकीच्या पोळ्या करून पोळ्याच्या लग्नाच्या घरी नेऊन द्यायची लग्नासाठी. मी स्वतः पाहिलं आहे. हे कशासाठी होतं? ही मदत होती समाजासाठी, लोकांकडून आपल्या समाजातलं लग्न आहे म्हणून एकमेकाला मदत व्हायची. अनेकशे जे पेंडॉल टाकले जायचे ते अनेकदा घरच्या कापडाचे असायचे. धोतर लुगडा जसं ऍडजस्ट झालं तसं व्हायचं, याच्याकडे आहे का तो घेऊन जायचं. आजही काही गावात पाहणीचा जो कार्यक्रम होते, पाहणीचा मुलीला जेव्हा पाहायला येतात, आमच्याकडे अजून तरी माझ्या गावात होते. आता हे थोडेसे 2-4 वर्ष झाले वाढले, लोकांची इकडे तिकडे गेले, चांगल्या किमती आल्या, तर ते ऐकत नाही कोणाचं. नाही तर पाहणीच्या वेळी एखाद्याच्या घरून स्टूल जायचा, एकाच्या घरून कप जायचे चहाचे, एखाद्याच्या घरून टी टेबल गेला असेल तर दुसऱ्याच्या घरून त्याच्यावर झागाले काय राहते ते बेडशीट किंवा ते याचं टी पॉटचं ते कापड राहील. म्हणजे सगळ्या गोष्टी काय, कुणाच्या घरून खुर्च्या येणार, वेगवेगळ्या घरून वेगवेगळ्या वस्तू येत होत्या. ठीक आहे, परवडण्यासारखी गोष्ट होती. अजून काही फिक्स झालं नाही, कशाने खर्च करायचा बा, म्हणजे मुलीच्या वडिलांनी वाटायचा. आणि वार्डातले लोक सांगायचे कशाने या गोष्टीत खर्च करते, ह्या गोष्टी आपल्याला तर आपण वेळेवर काही 1 तासासाठी तर लागते, गावातून आपण वार्डातून कुठूनही मिळवू शकतो, कशाने तुझा जवळचा खर्च विनाकारण या गोष्टीत करते. अशी ही पद्धत पूर्वी काय होती, चांगली होती. आणि कोणाला मान अपमान नाही वाटायचा, कोणाच्या घरी कोणती वस्तू मागायला जायला. मला आपल्याला काही वाटत नाही मान अपमान. आपल्या घरचं संपलं उपाशी राहण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरी मागलेलं का वाईट आहे. आपण त्याच घरी मागतो ना ज्या घरी आपली इज्जत आहे, ज्या घरून आपल्याला मिळेल. कोणाच्या घरी जाऊन काही मागतो का अपमान करून घ्यायला. ही पूर्वी असं होतं, ज्या घरून जो व्यक्ती द्यायचा, ज्या व्यक्तीला कमीपणा वाटायचा नाही ते मागायचं. आता भावकीत कोणी कोणाला काही मागत नाही, भावकीत नात्यात कोणी मागत नाही. कमीपणा वाटते, किंवा दुसरी गोष्ट सांगा, याने काही मागलं तर हे दुसऱ्या नातेवाईकाला सांगते, माझ्याकडून याने हे वस्तू नेली होती म्हणून. ही जी भीती आहे, जी भीतीमध्ये वेगळीच दहशत आहे, कोरोनापेक्षा वेगळी दहशत आहे. तर असं असल्यामुळे काय झालं, हा बाधित हेतू आभास आता आपल्याला बऱ्यापैकी समाजात रूढ होताना दिसत आहे. हा व्यवहारातच आहे आपल्या. आपण अनेकदा म्हणतो की बसनी काम केलं पाहिजे, समूहाने काम केलं पाहिजे. तुम्ही साध्या एमपीसीची आपण तयारी करतो, विद्यार्थी एमपीसीची तयारी करणारे विद्यार्थी आपण म्हणतो ना ग्रुप स्टडी केली पाहिजे, करते का? जो ग्रुप स्टडी प्रामाणिकपणे करते त्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास यश आहे. म्हणून तुम्ही असा ग्रुप तयार करा, 7-8 जणांचा, 10 जणांचा, जो आपल्याकडे असलेलं शेवटच्या क्षणापर्यंत ते जे काही ज्ञान आहे ते देईल. ना काही तो स्पंज सारखं असलं पाहिजे. पाण्यात टाकलं तर पूर्ण पाणी जेवढं त्याला पाहिजे तेवढं घेणार, आणि पीठ तो म्हटलं तर सगळं दिलंही पाहिजे.
आपलं तसं राहत नाही. आपण फक्त घेण्याच्या अनुषंगाने राहतो, देण्याच्या अनुषंगाने राहत नाही. तुम्ही तसे नाही आहात. मला माहित आहे इथे कोण कोण आहे, 7-8 जण तर आहे. किती कॅन्डिडेट आहेत? 6 जण. आम्हाला पकडून 6 कॅन्डिडेट आहे फायनल इयरचे. वर्गात संख्या काहीतरी 65 का काहीतरी आहे. तुमचे नाही डिपॉझिट जपतो यावर्षी या न्यायदर्शनात, तर नाव सांगू नका. परीक्षा फक्त होऊ द्या. ऑब्जेक्टिव्ह झाली तर मजाच मजा आहे, डिस्क्रिप्टिव्ह झाली तरी आहे. ठीक आहे. नाही वेळेवर तुमचा हेतवा भास गेम करेल तर मग तिथं तुम्ही म्हणायला हेतूचा तर इथंच मला आभास होत आहे. ठीक आहे, तोच हेतवाभास आहे. तर हे बाधित हेतवाभास म्हणजे समूहाने होणारं काम कधीही चांगलं, पण तसं होताना दिसत नाही. मग तोच हेतू त्याच साध्याला काय करतो, बाधा आणत आहे. मग कुठंतरी विचार येते की नाही, मग हे चुकीचं असलं पाहिजे, म्हणूनच तर होत नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे हेतवाभास आपल्याला यावर्षी न्यायदर्शनात आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकते. याच्यानंतर न्यायदर्शनाची कन्सेप्ट आपण बघू. जे फार अनेकदा विचारली जाते ती ईश्वर आणि आत्मा, आत्मा नाही मोक्ष. ती झालं का आपण न्यायदर्शन इथे संपू, मग दुसऱ्या वैशेषिक दर्शनाला सुरुवात करू. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर आता तुम्ही 6 जण असताय, व्हिडिओही चालू करा आणि ऑडिओ चालू करा. अनम्यूट व्हा आणि व्हिडिओ चालू करा. काही अडचण असेल तर चर्चा करा. व्हिडिओ चालू करा. प्रिया, शिवानी, मेघा, गायत्री, आशिष, काही अडचण आहे का? नाही. ठीक आहे. नाही सर, काहीच नाही अडचण. समजत आहे? हो हो सर. ठीक आहे. ठीक आहे. मग आपण थांबू आता. हा जो व्हिडिओ तयार झाला बघू. 2 याच्यात व्हिडिओ तयार झालाय, दोन्ही तुम्हाला पाठवतो. फक्त एक कराल, तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर काही अडचण असेल तर विचारा तिथं, पण थंब वगैरे नका दाखवू. खूप इरिटेट होऊन जाते ते थंब. ठीक आहे. आणि परत एक आहे की उद्या आपलं लेक्चर होणार नाही. का? कारण की उद्या आहे पेपर, फायनल इयरचा पेपर आहे, विद्यापीठाचा पेपर आहे उद्या. त्याच्यामुळे त्यांचा आपलाच विषयाचा पेपर आहे, संस्कृत अनिवार्याचा. तर त्यांना सगळं ते चेक करून उद्याच्या उद्या देणे आहे रिझल्ट. त्याच्यामुळे माझा पूर्ण वेळ तिथे जाईल. त्यामुळे आपला उद्या लेक्चर होणार नाही. परत 2 तारखेला गांधी जयंती आहे. जर आपण आलो तर मी तुम्हाला मेसेज टाकतो, आपलं लेक्चर 2 तारखेला घेऊ आपण. जर समजा नाही आलो मी तर फक्त होणार नाही, अन्यथा घेऊ. 3ला तर हमखास होईलच. ठीक आहे. या स्पीडने आपण या 2 कन्सेप्ट एका दिवशी संपवून घेऊ, मोक्ष आणि ईश्वरचा. त्याच्यानंतर वैशेषिक परत 3 वैशेषिकला लागेल 7-8 लेक्चर. नाही, आपण थोडं लांब जाऊ ना, आपलं शेवटचं लेक्चर आहे, 2-2.5 वाजले तरी काय हरकत नाही. 8 तारखेपर्यंत आपण वैशेषिक संपवू, असं एक 8-10 तारखेपर्यंत. ठीक आहे. हो सर. गायत्री, तुला बाहेर यावं हो लागतं, सर. घरात रेंज नाही. नाही, बाहेर यायला लागतं. बरोबर, तुम्ही घरातच राहत जावा. घरात राहा, कोरोना बाहेर आलं तर. चला, ठीक आहे, भेटू मग. हो. चला, बाय.